अहो ओ झालं का? हा हळू ठोका तरी सांगत होते तुम्हाला की ती यायच्या आधी आपल्याला सगळं नवीन करायला हवं. नेमकं जळलं आयत्या वेळी तुटलं ते. रेऊ ए रेऊ, हा काय झालं आई? ऐक त्या सावध काकी त्यांच्याकडून ते काय जेवणासाठी स्टूल बिल सगळं आण जा. काय असेल ते जा जा पण. अगं बायांनो झालं का? हा काय हो काय होतंय का? हा ये ठेव 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 ठेव. या ग या 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 पटापट करा. आणते बसायला. ठेव हे घाल त्याच्यावर घाल. हो. काय हो बघताय? हा बघताय तरी मी तुम्हाला सांगितलं होतं. हा शेजाऱ्यांकडून जर जेवणाची ताट आणा. काय आणलंय हे? ते काचेचं त्याचं ताट, त्याचा रंग. एक वाटी आणली ती मोठी, दुसरी आणली ती छोटी. त्याचा डिझाईन बघा बघा, नक्षी काय काय एकसारखं. अगं कालिंदी दुकानातून आणलंय का ते? दुकानात वस्तू मिळतात ना एक सारखी दुसरी. अगं शेजाऱ्यांकडनं आणलंय, त्यांच्याकडे जे होतं ते आणले. आता समोर आहे बघ. आता धन्य आहात तुम्ही. गेलो होतो ना आपण एजंटकडे इतक्यांदा. केवढं मोठं टेबल आहे त्यांचं जेवणाचं. हा अहो थाटात जेवायची सवय आहे त्यांना. कसा थाट राजेशाही. काय आहे हे असं? कसे जेवतील ते? मानपान करण्यासाठी बोलवलं होतं ना आपण त्यांना. हा असा मान करणार होत आपण. तरी सांगत होते तुम्हाला आमंत्रण द्यायला जायच्या आधी घरात 4 वस्तू विकत घेऊ. बघा बघा ते पडदे बघा कसे ते 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 तुटलंय त्याचं. जळलं मिळत सगळं सेकंड हँडच आहे माझ्या पत्री. अरे झाली सगळी तयारी. मला सांग काय मदत करायची? काही नाही. आज तू माहेरी आलीस की नाही? मग छान लाड करून घे. फक्त उभी राहा, आम्ही सगळं करतो. अगं असं कसं नाही, मला सांग काय करायचं सांग. ताई नको ना. अगं असं कसं, मला काहीतरी मदत करू दे ना. अगं लीला, काही करायची गरज नाही. सगळी तयारी केलेली आहे. या 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 बसा बसा. तुम्ही रोज असेच जेवता का? नाही म्हणजे नक्की तुम्हाला काय म्हणायचंय? नाही, माझं म्हणणं आहे की तुम्ही असंच रोज टेबल खुर्ची वगैरे अशी अरेंजमेंट करून जेवता? नाही नाही, हे आज खास तुमच्यासाठी आहे. नाहीतर आम्ही नेहमी खालीच बसतो. आओ ते काय झालं? आओ आओ तुम्ही तुम्हाला सांगितलं होतं ना मी, असं अंतर करू नका प्लीज. मी पुन्हा तुम्हाला सांगतोय की मी आलोय म्हणून काही स्पेशल करायची काहीच गरज नाहीये. तुम्ही जसे जेवता तसंच मी जेवीन. वाढा. ते सगळं बायानो बघत काय बसलाय? चला चला. करा करा सुरुवात करा. पदानी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे, जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण हे जाणीचे यज्ञ कर्म, जय जय रघुवीर समर्थ. नाही जे ते आमच्याकडे अशीच पद्धत आहे. प्रत्येक जेवणाआधी आम्ही प्रार्थना म्हणतो. माझे संस्कार. थांबा थांबा. अगं काय झालं? ओरडतेस ते? म्हणजे नवीन जोडप्यानी
एकमेकांना घास भरवायचा असतो, अशी पद्धत आहे. हो की नाही ग कालिंदी? हो ग हो, मी विसरूनच गेले, सगळा गोंधळ झाला. लीला घास भरव एजेंना. ताई ताई एक मिनिट हा. एक फोटो काढतो. स्माइल. अगं बाई छान. आता एजे तुम्ही भरवा लीलाला घास. दाजी तुम्ही भरवा आता. एजे भरवा भरवा, नवीन नवरी आहे, भरवा भरवा. एजे एजे हे बघा, आपण जितकं नाही म्हणू ना तितकंही सगळे आपल्याला फोर्स करतील. त्यापेक्षा एकदाच भरून टाका ना. तुम्ही सुटाल ना मी सुटेल. ते पद्धत असते, पद्धत असते. भरवा ना भरवा ना. हो हो बरोबर बरोबर बरोबर. दाजी दाजी थांबा थांबा. बटर जा जा, बघ कोण आहे, जा. हा अगो बाई काय हे हा. इकडे माझ्या लीलाने घास भरवला आणि तिकडे तुम्ही तिच्यासाठी भेटवस्तू आणली. अरे यावर तर खरंच लीलाताईचं नाव आहे. मग असणारच, पाठवलंय कोणी. काय लिहिलंय रे, काय लिहिलंय, वाच वाच. नाव तर नाहीये पण चिठ्ठी आहे. हो का, वाच वाच. एमिलिया, अरे बोटभर लिहिली ना चिठ्ठी, वाच ना. 2 ओळी वाचायला किती वेळ. अरे यार लीलाताई ही चिठ्ठी तूच वाच. किती घाणेरडं अक्षर येते. एवढं सगळं होऊन सुद्धा खुन्याला जेवायला बोलवलंस. जपून राहा. काय ग, अगं वाच ना. 2 ओळींची चिठ्ठी असेल, हो की नाही एजे. हा ती वाचायला केवढा वेळ. वाच वाच. बरं मला दे, मला दे, मी वाचते आधी, मी वाचते. दे पटकन. आजींची म्हणजे आजी येऊ शकल्या नाहीत ना, म्हणून त्यांनी पाठवली आहेत फुलं. अगो बाई काय ग, ए बघितलं का माझी लीला किती नशीबवान आहे. ते अशी प्रेमळ सासू मिळालीये. भेट वस्तू पाठवली तिला, फुलं. बरं बरं, करा करा आता जेवणाला सुरुवात करा. भूक लागली असेल. हा
श्वेता, कसला परफॉर्मन्स दिलायस तू. मज्जा झाली मला. माझ्या अपेक्षेपेक्षा खूप छान ऍक्टिंग केलीस. आय एम प्राऊड ऑफ यू. नाही ताई, बाहेरचं माझं रडणं जरी खोटं असलं ना तरी एजंटशी मला लग्न करायचंय ही गोष्ट 100% सत्य आहे हा. आणि त्या बाबतीत मी पूर्णपणे सिरियस आहे. हो श्वेता, मला माहिती आहे ते. माझी तीच इच्छा आहे. लवकरात लवकर ती लीला या घराबाहेर जावी आणि तू या घरात सासू म्हणून परत यावीस. मी मावशीलाही तेच वचन दिलंय. अगं मावशी, पण माझं ऐकून तरी घे. लक्ष्मी, लग्न झालं, रिसेप्शन झालं, तरी सुद्धा जहागीरदारांच्या घरातून एक फोनही चौकशीचा आला नाही. आता काय करू मी माझ्या मुलीच्या भविष्याचं? जहागीरदार तिची जबाबदारी घेणार आहेत की नाही? अगं मावशी, जहागीरदार तसे नाही आहेत ग. ती लीला आली आहे ना, तिच्यामुळे हे सगळं घडतंय. ती आल्यापासून ना घरात रोज काही ना काहीतरी होतंय. म्हणून तुला आजीने फोन केला नसेल, बाकी काही नाहीये. त्या लीलाशी माझं काही घेणं देणं नाही आहे ग. मला तुम्ही माझ्या मुलीची जबाबदारी घ्यायला हवी आहे, आणि ती सुद्धा पूर्णपणे. जबाबदारी पूर्णपणे घ्यायची म्हणजे? आता काही दिवस मी श्वेताला तिकडे राहायला पाठवणार आहे. म्हणजे ती सतत सगळ्यांच्या नजरेसमोर राहील आणि सरोजनी ताईंच्या डोक्यावर टांगती तलवार राहील की माझ्या मुलीच्या भविष्याची सोय करायची आहे. अगं मावशी, पण मी काय म्हणते, काही दिवस कशाला? श्वेता पूर्णपणे सेटल होईपर्यंत तिला इथेच राहू दे ना. म्हणजे लीला कशी वेंधळी आहे, खोटारडी आहे, धांदरट आहे हे हायलाईट होईल. आणि त्याचबरोबर श्वेता कशी चांगली आहे, सद्गुणी आहे हे दिसत राहील. कसं आहे ना, श्वेताला न्याय मिळाला पाहिजे आणि तो मी तिला मिळवून देणारच. आणि ते वचन आता मीच पूर्ण करणार आहे. हे घ्या घ्या घ्या. आय धुतलाय, स्वच्छ आहे. थँक्यू. थोडीच रेव दे दे. घ्या घ्या घ्या. सुपारी मी केली आहे घरी भाजून वगैरे. तुला देऊ आहे? नाही नाही नको. तू घेतलीस का? घेतली. हा बरं बरं बरं. लीला, पुढच्या टायमाला जेव्हा येशील ना, तेव्हा एजंटना आमच्या घरी नक्की घेऊन ये. हो हो हो, आणेल ना ती. आणेल. अच्छा अच्छा. हा जा तुम्ही, कारण घरचे वाट बघत असतील. बाय. हा निघा निघा. बाय. हो हो निघा. नक्की. हा येतील निघा. लीला ये ना, बस. ये कालिंदी ये ना. बाबा, काय आहे? तुम्हाला आम्हाला काहीतरी द्यायचं आहे. आता काय बाबा? सांगतो. हे जे लीलाच्या लहानपणापासून आम्ही तिच्या लग्नाची तयारी करत होतो. माझ्या लीलाचं लग्न थाटामाटात व्हावं अशी खूप इच्छा होती माझी. निदान आता तरी आमच्याकडून जावयाचं आणि माझ्या लेकीचं कौतुक व्हावं ही माझी इच्छा आहे. लीला, हे तुझ्यासाठी. हे जे हा लीलाच्या आईचा हार आहे आणि हा हार लीलानं लग्नात घालावा अशी आमची इच्छा होती. तेव्हा शक्य झालं नाही म्हणून आता देतो. अहो एक मिनिट. हा इकडे एकच मिनिट आहे. काय
असं काय करताय तुम्ही? हा एवढूसा हार देणार आहात का लीलाला? नाही नाही, आपण नाही का एजंटच्या घरी जातो ते बघतो की नाही, आपली लीला किलो किलोभर सोनं घालून फिरत असते घरामध्ये. हा एवढासा हार घेऊन ती जर घरी गेली तर मग तिची सासू आणि त्या 3 सुना काय विचार करतील तिच्याबद्दल, याचा विचार नाही का केला तुम्ही? लीलाचे बाबा, मी एक सांगू? लीलाचे बाबा, तुम्ही इतरांचा जास्त विचार करत जाऊ नका, कारण की आई वडिलांनी दिलेली कुठलीही गोष्ट ती मौल्यवानच असते. बाबा, आणा तो हार इकडे. हा हार मी आईची आठवण म्हणून आयुष्यभर जपून ठेव. मला तुम्हाला काही द्यायचंय, प्लीज तुम्ही बसा ना. अहो, मला खरंच काही नको, काही फॉर्मॅलिटी करायची गरज नाही येते. नाही असं म्हणा का, प्लीज प्लीज बसा बस बस. हे तुमच्यासाठी आणलंय. नाही नाही, ह्याची खरंच काही गरज नाहीये, प्लीज. हे जे असं काय म्हणताय तुम्ही, लग्नात तुमचा मानपान करणं शक्य झालं नाही. मला माहिती आहे हे खूप साधं आहे, म्हणजे याचं डिझाईन ही खूप साधं आहे आणि तुमच्यासारख्या मोठ्या माणसाला हे आवडणार नाही याची कल्पना आहे मला. पण मी परत एकदा सांगतो तुम्हाला की आपल्यामध्ये फायनान्शियल स्टेटस आणू नका, आणि मी तुमच्यासारखाच एक सामान्य माणूसच आहे. प्लीज. हे जे आर्थिक परिस्थिती मी मध्ये आणत नाहीये, पण कसं आहे ना की पैशाचं सोंग घेता येत नाही. मी कितीही म्हटलं ना तरी ती मध्ये येतेच. माझा खरंच नाईलाज आहे. हो, असं काय करताय? आता ते म्हणतायत ना की ती काय ते आर्थिक काय आणू नका मध्ये. नका ना आणू. हे जे प्लीज घ्या, आम्हाला बरं वाटेल. बरं, मी घेईन, पण एका अटीवर. तुम्ही स्वतः हे ब्रेसलेट माझ्या हातात घातलं का? हे गिफ्ट मी तुमचं जावई म्हणून स्वीकारत नाही लीलाचे बाबा. मी एक चांगला जावई होऊ शकलो नाही, पण एक चांगला माणूस नक्कीच आहे. आणि कोणालाही माझ्या श्रीमंतीचं प्रेशर येऊ नये यासाठी मी हवे तितके प्रयत्न करायला रेडी आहे. एजी किती चांगले वागतात माझ्या बाबांशी. खरंच त्यांनी त्यांच्या पहिल्या बायकोचा खून केला असेल का? हे कसं शक्य आहे?